तुम्ही म्हटला की पवार साहेबांच्या विचारधारेबरोबर तुम्ही आधी होता, आता आज पुढे राहणार आहात. विचारधारेबरोबर आज पक्षात राहणार आहात. विचारधारा आणि पक्ष एकच आहे ना. साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना. तुम्ही पहा, तालुक्यात राज्यात काही जरी चित्र स्पष्ट झालं असं माझ्या सगळ्या पोस्ट पहा आतापर्यंतच्या, माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा, आदरणीय पवार साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आहे ना. कारण पवार साहेब हे आमच्या हृदयात आहे ना. ही जागा घेऊ शकत नाही. खासदारकीच्या मोहापोटी साहेबांसोबत जात आहात अशी टीका अजितदादांनी तुमच्यावरती केली असेल. खासदारकीची आणि कुठल्या निवडणुकीची साहेबांची माझी आतापर्यंत चर्चा नाही कुठली. म्हणजे आम्ही कुठल्या आज पण साहेबांच्या विचारधारेबरोबर उद्या पण बहुजन समाजातील सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा जो नेता आहे त्या नेत्याची विचारधारा बरोबर नाहीच. आज मी पुस्तक प्रकाशनासाठी आलेलो आहे. पुस्तक प्रकाशन खूप महत्वाचं आहे. राजकीय गोष्टीला चर्चा करण्यापेक्षा मी साहेबांच्या शेजारी बसलेलो आहे. साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती, काल पण, उद्या पण असणारी, काल पण होती. त्यापेक्षा वेगळं काय. असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर पक्ष सोडला त्यांचा तर तुमच्यावर कारवाई होईल, तुमची आमदारकी जाईल, पक्षांतर्गत बंदी कायद्यांतर्गत. अजून काही मी पुढं ऐकलं पण नाही, माझ्याशी अशी कुठली चर्चा पण नाही. ते म्हणतात ना, डोळ्याचं आणि कानाचं 4 बोट अंतर असतं, असं असू शकतं. मी प्रत्यक्षरित्या माझ्याशी बोलणं झाल्यानंतर त्या गोष्टीचं उत्तर देऊ शकतो ना. नाही, कसं असतं, काही गोष्टी एखाद्या गोष्टीचं प्रत्यक्षरित्या माझी जर एखाद्याशी चर्चाच नाही तर त्या विषयावर निष्फळ बोलण्यापेक्षा आपण न बोललेलं बरं नाही. खासदारकीबाबत काय भूमिका आहे तुमची? इथं मी ह्या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक आहे. या ठिकाणी सगळे नेते मंडळी बसलेले, त्यामुळे नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्यांनी ती सुसंस्कृतपणा पाळायचा असतो. त्याच्यामुळे मी त्या गोष्टी न बोललेलं बरं. संभाजी महानाट्य घेऊन खासदार अमोल कोल्हे तुमच्याकडे आले होते, त्यावेळेस काही बोलणी झाली का? त्यावेळेस अमोल कोल्हेने गळ टाकला तुम्हाला? शिवपुत्र संभाजी महाराजांचे महानाट्य हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चालू होतं की मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य ठेवायचं. कधी कधी त्यांचा ताक काय ऍडजस्ट होत नव्हता आणि त्यांची आणि आमची, तुम्ही जरा मागचा इतिहास पाहिला 2019च्या आधीचा, आम्ही एकत्रित होतो. आमचे एक वेगळे संबंध, एकदम भावासारखे संबंध, नेहमी अधिकाराने एकमेकाला त्या ठिकाणी आम्ही अधिकारवाणीने सांगण्याचं काम करतो. आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब, तुम्ही मला फक्त एका बाजूने म्हणता की माझा भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे, नाही तुम्ही उठणार नाही. त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम सुद्धा कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले. आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना, आमच्या नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांना, पत्रकारांना सांगितलं. त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या ज्या बाजूस ते काय केलं. मला आज पण ते समक्ष आहे, कुठल्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही, त्या चर्चा सुद्धा नाही केली. एक प्रश्न, आता तुम्ही या ठिकाणी आलेला पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते तुमच्या बरोबर आहेत. अजित पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाही. आम्ही सगळे बरोबरच आहेत ना. तुमच्या हातात घड्याळ आहे का तुतारी आहे? कन्फ्युजन अजूनही की आदरणीय साहेब या आमच्या आपले सर्वांचे सर्व आदरणीय साहेब सांगतील तो आदेश ना. साहेबांनी साहेबांच्या मंचावरून दुसऱ्या मंचावर जाणं सोपे. अजितदादांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही अजितदादांसोबत गेला होतात का की साहेबांसोबत होता? असे प्रश्न जे सगळ्यांना माहिती आहेत ते प्रश्न आता विचारायला बंदी आहे.
तुमची आणि साहेबांची विचारधारा एकच आहे हे समजायला तुम्हाला इतका वेळ का लागला ते लोकसभेच्या अरे त्याच विचारधारे ना आम्ही काल पण त्या विचारधारे होतो आज पण उद्या पण आम्ही का विचारधारा सोडली